सोलापूर शहरातल्या जुना विडी घरकुल परिसरातील संगम नगर येथे SBI बँकेचं ATM चोरट्यांनी चक्क चोरून नेलेलं आहे। खरं तर सोलापूरमध्ये याच्या आधी बँकेत चोरीचे प्रकार किंवा ATM मधील पैसे चोरीचे प्रकार आपण ऐकले असतील, मात्र यावेळेस चोरट्यांनी चक्क ATM मशीनच पळवून नेलेली आहे। खरं तर सोलापुरातला हा संगम नगर भाग आहे, ज्या ठिकाणी SBI बँकेचं हे ATM होतं। पहाटे 3 ते 4च्या सुमारास अंदाजे 3 ते 4 चोरटे जे चारचाकी वाहनातून आले होते त्यांनी हे ATM पळवल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र अद्यापर्यंत बँकेचे अधिकारी या सगळ्या घटनेसंदर्भात पोलिसात फिर्याद द्यायला पोहोचलेले नाहीत। त्यामुळे नेमकं या प्रकरणात काय काय घडलं याचे तपशील अजून प्राप्त झालेले नाहीत। मात्र पोलिसांना ज्यावेळेस या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली त्यानुसार पहाटे 4च्या वेळेस पोलीस या ठिकाणी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर काचेचा जो दरवाजा आहे तो पूर्णपणे फोडण्यात आलेला आहे आणि आतली जी ATM मशीन आहे ती रोख रक्कम सहित पळवण्यात आलेली आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये CCTV जे आहेत ते पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आहेत। मात्र बँकेचे अधिकारी अद्याप पोहोचले नसल्यानं यातील तपशील जे आहेत ते अजून रिट्राईव्ह करण्यामध्ये पोलिसांना काहीशे तांत्रिक अडचणी येत आहेत। मात्र ज्यावेळेस CCTVचे तपशील हाती लागतील त्यावेळेस नेमके किती चोरटे होते, त्यांनी कशा पद्धतीने ही धाडसी चोरी केलेली आहे या सगळ्यांची माहिती जी आहे ते पोलिसांना मिळू शकणार आहे। मात्र आत्ता जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार 3 ते 4 अंदाजे चोरटे जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते। त्यांनी चारचाकी वाहनाच्या माध्यमातून ही ATM मशीन जी आहे ती या ठिकाणाहून पळवून नेलेली आहे। त्यामध्ये ATM मध्ये नेमकी किती रक्कम होती, कशा पद्धतीने ही चोरी केली या सगळ्याची माहिती पोलिसांकडून घेतली जाईल। आत्ता जर आपण या सगळ्या घटनास्थळाची पाहणी केली तर मुळेगाव रोड ते घरकुलकडे जाणारा हा सगळा रोड आहे, मुख्य रोड आहे, मध्यवर्ती भाग आहे। त्यामुळं निर्मनुष्य असा परिसर देखील नाही। रात्रीच्या वेळेस जरी देखील इथं कामगारांची नागरिकांची वर्दळ जी असते या भागामध्ये असते। मात्र अशा ठिकाणाहून ही ATM चोरी झाल्या कारणानं सुरक्षितेवरती एक मोठा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे। पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले होते। त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे। अद्यापही पोलीस जे आहेत या ठिकाणी थांबून आहेत। ATMची चोरी झाल्या कारणानं पोलीस या सगळ्याबद्दल माहिती घेत आहेत। नेमकी किती रक्कम ATM मशीनमध्ये होती, CCTV मध्ये काय काय आढळतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अयुब कगदीचा आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।